हाय नमस्कार सर्वांना शुभ सकाळ। तर बघा मी आता असेच व्हिडिओ बनवत राहणार आहे। तर असे व्हिडिओ आवडतात, पूर्ण व्लॉग आवडतोय का असा स्पेशल व्हिडिओ आवडतोय ती कमेंट करून सांगा। कालचा व्हिडिओ मी पूर्ण व्लॉग बनवला होता, म्हणजे दिवसभरात मी काय काय करते, माझं रुटीन कसं असतं, काय काय काम असते, जे काय काम करेन ती दाखवत राहते। तर तसं व्हिडिओ छान वाटतात का असा व्हिडिओ छान वाटतोय ती फक्त कमेंट करून सांगा मला। कारण अगोदर टाकत होते ना मी व्हिडिओ, तर ती थोडीशी झलक टाकायच्या। आणि काल टाकला होता ती पूर्ण दिवसभराचा टाकला होता, काय 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 केलेलं असं सगळं दाखवलेलं। तर मला वाटतंय तसाच व्हिडिओ तुम्हाला आवडतात इथं, कारण कमेंट वगैरे यायला लागले। तर आतापासून मी तसंच व्हिडिओ टाकते, प्लीज कमेंट करून सांगा व्लॉग पूर्ण दिवसभराचा व्लॉग टाकू का असं टाकू, ती तुम्हाला कशी आवडतात ती। कारण कालच्या व्हिडिओला बऱ्यापैकी व्ह्यूज पण आल्यात आणि कमेंट पण आल्यात, त्यामुळं मला वाटतंय व्लॉगच बनावं। बरं आजपासून व्लॉग बनवते। तर बघा आमचं हे किचन आमचं स्वच्छ आहे का बघा, स्वच्छ असतं आणि मला स्वच्छताच आवडते, हे आवडत नाही तसं राडा काय आवडत नाही। सगळं स्वच्छ झाल्यावर जेवण। तर बघा माझा स्वयंपाक झालाय आता, भाकरी चपात्या केल्या पोरांना आणि डबं भरून दिलं पोरांचं उरकून। नाश्ता सकाळ सकाळच काय मला काढणं होत नाही, त्याच्यामुळे मी आता पोरं ही सगळे शाळेत गेलं ना तिथनं पुढं काढायला सुरुवात करते, जी काय कामं केली जातात ती दाखवते। तर बघा आता स्वयंपाक भांडी झाली, कपडे धुवून झाली आणि जेवण करायचं, अजून किचनचं आवरायचंय थोडंसं। किचन सकाळी काढलं होतं पुसून, पण परत अजून स्वयंपाकाचा राडा हे आवरायचं, परत घर झाडून काढायची, अजून एकदा झालेली सकाळी, परत नंतर एकदा झाडून काढायची आणि भांडी घासून बाहेरच ठेवलं तर अजून वितळल्यात म्हणून वितळल्यावर घरात आणून ठेवायचं। तिथं हा कार्डांना दूध पाजायचं, दूध पाजता पाजताच व्हिडिओ काढते। तर बघा तुम्हाला दाखवते दूध पाजताना आता। आणि एक करडं आमचं सापडा नाही, ते आते गेल्यात बघायला, आता बघा तुम्हाला दाखवते करड आणि त्यांना दूध पाजताना। हा का तर बघा कशी जाळीत ना दूध त्याच्यात मस्त पैकी, हा बघितलं ना कसं काय एक करडू राहिले पाजायचं, आते गेल्या त्याला बघायला। आते पण त्याला दूध संपवून टाकलं का सगळं, त्या करडाला राहिले पाजा, त्यामुळे ठेवलं एवढं। हे आमच्या शेळ्या, आमचं शेळी पालन कसं वाटतं या ते पण कमेंट करून सांगा, आणि शेळ्या कशाची बी सांगा आमच्या, सगळं दाखवते तुम्हाला हळूहळू हळूहळू। आत्या गेलेत खाली, इकडं आमचं आजोबा झोपलेत इथं जेवण करून, जेवण झोपलेत। सकाळचं लवकर त्यांना जेवायला लागतं, 8:30-9ला जेवायला लागतं, जेवतात आणि झोपतात निवांत, काय काम नाही। तो का करडू खाली गेलं तर आमचं, तो का आत्याने आणलं हुडकून, काय करू राहिले अवघडच काम आहे। कुणाबर गेलं तर काय ना, जे त्याच्यावर गेला असेल, सापडलं करडू, त्याच्यावर आमचा पिल्या पण आहे। आणि इकडं आमचं साधं कालवड आहे, तो का साध्या कालवडाला इकडे गिनीगोल आणून ठेवलाय, आणि त्या शेळ्यांना सुबाबळ असते, सुबाबळ आणायला लागते। गिनीगोल बांधाच्या कडेने लावलेला चांगला आलाय, एक पिंडी आणली तरी होऊन जाते ह्या आमच्या गायला। मग आमची गाय दाखवते तुम्हाला, आत्याने आणलंय करडू, तर त्याला दूध पाजायचंय। इकडे आमची गाय आहे, गाय बघा आता हात लावल्यावर कशी करते, जवळ येऊन देत नाही, लात मारते लगेच। असले साधे गाय अशाच असतात, आमच्याला अगोदर अशा 2 गाया होत्या, कालवड आहे त्यांची, त्यांचं बाळ आहे, मोठ्या गाया होत्या त्यांचं बाळ आहे ही काय हात लावून देत नाही, जवळ गेलं की उडी मारते। बघितलं का मी हात लावायला लागली की लगेच पलीकडे गेली, लांबनच खायला टाकता आम्ही तिला। तर आता पुढं काय काय घडते, काय काय कामं केली जाते ती पुढे सगळं दाखवते, असंच पूर्ण व्लॉग टाकत जाईन। आवडतात का फक्त कमेंट करून सांगत जावा, काय चुकी वगैरे वाटत असली तरी पण कमेंट करा, कारण ह्यात राग मानायचं काय नाही, चूक सांगितल्यात काय राग मानून पेग नाही। हो काही असं करंजाचं झाड आहे दारातलं, तिथं आम्ही शेळ्यांसाठी आणि गुरांसाठी झाडं लावलेली इथं, का 2 झाड आहेत तिकडे, शेळ्यांच्या मध्ये पण आहे एक, हो का इथं आहे। जीव त्याच्यावर गेलं तर काय करतो, आमचं करडू हरवलेलं आलं, आत्या गेलत्या खाली, आमच्या दुसऱ्या आत्या ते रानात गेलते, त्यांच्या मागं करडू गेलेलं, त्याला दूध पाजायचं राहिलं होतं। सगळ्यांच्या मागं पाट्यात, कुणाच्या बी मागं, त्यांना वाटलं दूध पाजायची सवय आहे त्यांना बाटलीने, कुणी माणूस दिसलं की दुधासाठीच मागं पाट्यात। मी तर कपडे धुत होती, तरी कपडे धुता करडं काय कपडेच धुवून द्याय नाही, ते मागं पळायला लागले।
त्याच्यामुळं इकडं पण नारळाची चिंचेची झाडं इथं, कारण ह्या गाड्या लावायला सावली लागते त्याच्यामुळं अशी भरपूर झाडं लावलेत इथं. आणि उन्हाळ्याचं पण झाडाखाली बसाय होती सावली. तर असा पुढं काय असेल ती दाखवते परत. बघा आप्पा आला आमचं दाऱ्यावर गहू भिजवत होतं तिकडे. आप्पा दाऱ्या होतं गहू भिजवत होतं. आजचे दिवसाची लाईट आहे. आज गुरुवार 4 दिवस लाईट असते दिवसाची, त्यामुळं भिजवत होतं गहू. कारण गहू औषध मारायचे, आणि भिजवूनच औषध मारावं लागतं. त्यामुळे आप्पा भिजवत होतं. तर भिजवणं चालूच आहे. दरवेळेसच्या दिवसाच्या लाईटीला भिजवतात, कारण रात्रीचं काय भिजवायला जायला होत नाही, त्यामुळं दिवसाच्या लाईटीला भिजवतात. तर आप्पा आल्यात पाणी लावून आता, कारण शेळ्यांना सुबाबळ आणायची. वरची सुबाबळ काय आम्हाला पाडा येत नाही, तर आप्पा पाडून देते. त्याच्यामुळं ते आल्यात घरी पाणी लावून. पोरांना पण सोडायला गेलं होतं शाळेत, ते आत्ताच आलं. पोरांना सोडून पाणी लावून आल्यात इथं. तर बघू आता उद्या जर औषध आणलं तर गव्हाला औषध मारायचंय. आणि कसं आहे आमच्या घरापुढचं वातावरण कमेंट करून सांगा. कसं काय मस्त झाडं बिडं, असा वारा छानपैकी. बघा वारं सुटलंय आता, सकाळपासूनच लय वारं सुटलंय. कारण लय वारं सुटलं, एवढी थंडी वाजते. मी आता स्वेटर काढलाय, व्हिडिओ काढायचा होता म्हणून. नाही तर स्वेटरच होता माझ्या अंगात. भरपूर थंडी वाजते घरात, तर स्वयंपाक करताना नको वाटायचं उन्हात जाऊन बसावं, एवढी थंडी वाजते. बघा पेरूचं झाड कसं फुललंय आणि नारळाचं झाड. तर बघा आता दुपारची वेळ झालेली आहे. कपडे धुवून वाळवून आता घरात आणून ठेवल्यात. इथं मस्त अशी कपडे अडकून ठेवती ही सगळी सार्थकची आणि ह्यांची कपडे. इथं का इकडं हँगर या दाराच्या पाठीमागे इथं अडकवून ठेवती. आणि इकडं माझी नवीन साडी पण आहे कालची, तर त्याची पण घडी घालून. सार्थकची कपडे बरीच वर होती, त्याच्या घड्या घालून ठेवल्या तिथे कपाटात. तर आता हो का हे आमच्या शेरडांची पिल्लं हो का कशी पळत येते त्याच्या. हो का ही बघा आता माझ्याकडे कसं येते. आणि आमचा पिल्या लगेच पळाला. पिल्या झोप झाली का तुझी? हा मग कवळी करडा हाणते मी आता. आमचा आप्पा काय झालं करडाला? होय काढलं का मग? हांती नाहीत लगेच, एवढी खात्यात वैतावा हांतीत. खाऊ द्या थोडी, काय नाही होत्या. हो का ह्या आमच्या करडांची गव्हाण आहे, शेरडांची हे का नाही आप्पा? हा शेरडांची गव्हाण. आता बघा आमच्या वैतागल्यात इथं करडायला. शुभ संध्याकाळ. तर बघा आता संध्याकाळचा स्वयंपाक झालाय, आणि स्वयंपाकात काय काय बनवलंय ते दाखवते तुम्हाला आता. बघा का इकडं पुलाव बनवलाय मस्त असा, दिसते का तुम्हाला? गरम गरम पुलाव बनवलाय. आणि इकडं भाजी, कशाची भाजी? पावट्याच्या भाजी. आणि इकडं भाकरी चुलीवर केल्यात. इथं गरम गरम भाकरी, कडक अशा भाकरी केल्या छान अशा चुलीवर. आता स्वयंपाक झाला आणि म्हणलं आता दाखवा तुम्हाला. आणि इथंच व्लॉग आपला एंड करावा. तर झाला मस्त असा स्वयंपाक. बेची आमटी केली, भाकरी केल्या कडक चुलीवरच्या. आमच्याकडे चुलीवरच्याच भाकरी असतात, कारण गॅसवर किचनवर असल्यामुळं, गॅस आहे ना किचनवर असल्यामुळं भाकरी आम्हाला जास्त करावं लागते. 10-12 माणसं येते, मग उभा राहून करायचं म्हणल्यावर लय ताटल्यावाने होते. त्यामुळं चुलीवरच बाहेर भाकरी करते. कारण आता पावसाळा नाही काय नाही, पाऊस असल्या तरी बाहेर करता येत नाही. पाऊस नाही त्याच्यामुळं बाहेर चुलीवरच असतं आमचं. बघा चुलीवर भाकरी झाल्या तर इथं. आणि आता त्यांचं चाललंय शेकायचं. हो का शेकत्यात चुलीवर, थंडी पण भरपूर आहे, शेकायला भारी आहे म्हणून हो का चूल पेटवलेली. शेवटची भाकरी राहिली होती भाजायची. तर बघा ही भाकरी बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटतंय त्यांनी सांगा. चुलीवरची भाकरी कडक भाजली, कडक पापुडा लाल भाजलेली भाकरी. शेवटची भाकरी हरात भाजली चांगली. थंडी कसं काय ते सांगा कमेंट करून. आणि या भाकरी खायला या, चुलीवरच्या भाकरी खायला या आमच्या घरी, कुणाला खाऊ वाटत असेल त्यांनी. आणि हिथंच माझा व्लॉग एंड करते. तर गुड नाईट सर्वांना, बाय बाय.